स्टार्ट. परिच्छेद. सन्माननीय सभासद बंधू आणि भगिनींनो, आपल्या बँकेच्या 25व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये माननीय संचालक मंडळाच्या वतीने मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो व आपल्या उपस्थितीबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुणे, सातारा, सोलापूर व अहमदनगर कार्यक्षेत्र असलेली व सर्वसामान्यांची अर्थवाहिनी म्हणून परिचित असलेल्या आपल्या बँकेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. कार्यक्षेत्रातील जनतेची आर्थिक गरज ओळखून निस्वार्थपणे बँकेची स्थापना केली आहे. सभासद व संचालकांच्या सेवाभावी व अमूल्य मार्गदर्शनाखाली बँकेची वाटचाल सुरू आहे. रिझर्व्ह बँक व सहकार खाते यांचे मार्गदर्शक सूचनानुसार कायदेशीर सर्व बाबींचे पालन करत बँकेने 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात उल्लेखनीय सुधारणा केलेल्या आहेत. बँकेच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे 9% भांडवल पर्याप्तता प्रमाण राखणे आवश्यक असताना बँकेने मार्च 2022 अखेर सदरचे प्रमाण 21.60% इतके राखलेले आहे. ही बाब उल्लेखनीय आहे. बँकेची गुंतवणूक व बँकेकडे असलेले सुरक्षित कर्ज व बँकेकडे असलेल्या पुरेसा निधी यामुळे बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण योग्य राखले गेले आहे. बँकेच्या सक्षम आर्थिक स्थितीचे हे द्योतक आहे. परिच्छेद. बँकिंग क्षेत्रात विशेषतः सहकारी बँकांसमोर कोविड-19 महामारी, अतिवृष्टी व महापूर यांच्या प्रादुर्भावामुळे आव्हानात्मक परिस्थिती असल्याने याचा परिणाम सर्वच बँकांच्या व्यवसायावर झालेला आहे. एकूणच बँकिंग व्यवसायात अनुत्पादक कर्जाचे प्रमाण जास्त आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या बँकेने ढोबळ NPA चे प्रमाण 31.12% व निव्वळ NPA चे प्रमाण 12.6% राखले आहे. हे प्रमाण रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याने चालू आर्थिक वर्षात परिणामकारक वसुली करून हे प्रमाण योग्य राखण्याचा बँक व्यवस्थापनाचा प्रयत्न राहणार आहे. काही जुन्या मोठ्या थकबाकीदारांकडून वसुलीचे प्रयत्न सातत्याने चालू असून संबंधितांनी निर्माण केलेल्या कायदेशीर गुंतागुंतीमुळे वसुली प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. यावरही बँक व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेऊन शासनमान्य एकरकमी कर्ज परतफेड योजनेअंतर्गत संबंधित थकबाकीदारांना कर्ज परतफेड करण्यासंदर्भात आवाहन केले आहे. यास काही कर्जदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. बँकेचे सर्व पात्र कर्ज थकबाकीदार यांनीही शासनमान्य एकरकमी कर्ज परतफेड योजनेअंतर्गत कर्ज परतफेड करून बँकेस सहकार्य करावे असे आवाहन देखील या निमित्ताने मी व्यवस्थापनाच्या वतीने करत आहे. स्टॉप.